बहुते भाजपा प्रवक्ता केशव उपाध्याय हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उपाध्यायजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय। बोला बोला बोला। भाजपाची पहिली यादी जाहीर झालेली आहे, तीही आचारसंहितेआधी भाजपाने ही यादी जाहीर केली आहे, तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया? असं आहे, भारतीय जनता पार्टीचा नारा आहे की 370 पार करायचा। मोदीजींचं विकासाचं जे स्वप्न आहे त्यासाठी देशातली जनता आता साथ देते आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने सर्वात आधी पहिली यादी याच जाहीर केली। जी जी, तर उपाध्यायजी, खरं तर आचारसंहितेआधी ही भाजपाची यादी जाहीर झालेलीच आहे आणि दुसरं म्हणजे वाराणसीतून स्वतः नरेंद्र मोदी लढणार आहेत आणि महाराष्ट्रातून एकही उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाहीये, उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाहीये, तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया? असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वाराणसीतून लढतायत, त्यांची उमेदवारी आज पार्टीतर्फे जाहीर झाली। माननीय अमित शहा गुजरातमधून लढतायत, त्यामुळे ज्या ज्या राज्यांची चर्चा झाली त्या त्या राज्यांचे उमेदवार आज जाहीर करण्यात आले। महाराष्ट्रामध्ये अजून युतीची बोलणी सुरू आहेत, त्या संदर्भातला अंतिम स्तरावर आहे। त्या मला असं वाटतं जशी जशी दिवस निवडणुकीचे जवळ येतील तसे ते उर्वरित राज्य जी आहेत, महाराष्ट्राचं अजून बाकीची बरीच राज्य आहेत आणि आज ज्या राज्यांचे उमेदवार जाहीर झालेत त्यातले सुद्धा काही ठिकाणी जागा अजून बाकी आहेत। त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करून मला वाटतं पुढच्या टप्प्यामध्ये हळू आणखी दुसरी यादी, तिसरी यादी असं येत राहील, ते महाराष्ट्राची नाव सुद्धा आपल्याला त्यात मिळतील। जी, मात्र उपाध्यायजी, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला की नागपूरमधून भाजपाचा उमेदवार का घोषित होत नाहीये? नाही, महाराष्ट्राची चर्चाच त्या बैठकीत झालेली नाही। जी, जी राज्य चर्चेत झाली, मग उत्तर प्रदेशची चर्चा झाली, बाकीच्या राज्याची चर्चा झाली, जशी ज्या ज्या राज्य उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तरांचल या राज्यांच्या चर्चा झाल्या त्या बैठकीमध्ये आणि ज्या राज्यांच्या उमेदवारीबद्दल चर्चा झाली तेवढेच त्या राज्यांच्या उमेदवारांची घोषणा झाली। जी, आपण लक्षात घ्या, अजून महाराष्ट्राबाबत महाराष्ट्राची यादी, महाराष्ट्राच्या सर्व जागांबद्दल चर्चा कदाचित पुढच्या बैठकीत पार्लमेंटरी बोर्डात होईल आणि नागपूरसह महाराष्ट्रातल्या सर्व जागा या जाहीर होतील। जी जी, धन्यवाद उपाध्यायजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसंदर्भात।